आज मी खूप दिवसानंतर रेसिपी बनवली आहे। तब्येत बरी नव्हती त्यामुळे। तर आज इथे मी रसमलाई बनवली। खूप इझी आणि खूप सोपी रेसिपी आहे। चला तर मग व्हिडिओमध्ये बघूया। तर सगळ्यात आधी इथे एका टोपामध्ये अर्धा लिटर दूध गरम करून घ्यायचे। तर दूध चांगलं उकळलं की त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला दूध फाडून घ्यायचे। तर इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं दूध फाटलेलं आहे। तर आता एका सुती कपड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे घट्ट पिळून घ्यायचे, सर्व पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं। तर इथे एका टोपामध्ये अर्धी वाटी साखर टाकली आहे। त्यानंतर इथे 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे। तर आता चांगली उकळी येऊपर्यंत याला मिक्स करून घेऊया। तर आता इथे आपलं पनीर पण थंड झालेलं आहे, ते चांगलं मिक्स करून घ्यायचे। तर इथे तळ हाताने आपल्याला इथं 3 ते 4 मिनिटं चांगलं सॉफ्ट पनीर होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पनीर आपलं नरम झालेलं आहे आणि असे गोळे करून चपटे करून घ्यायचे आहे। तर सगळे गोळे तयार करून घ्यायचे आणि इथे पाक आपला तयार झालेला होता त्याच्यामध्ये सोडून मिक्स करून घ्यायचे आणि इथे 10 ते 12 मिनिटं फक्त फुल गॅसवर उकळी आणून घ्यायची। तर इथे दुसऱ्या कढईमध्ये अर्धा लिटर दूध टाकले, त्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि थोडेसे काजू बदाम टाकले आहेत। त्यानंतर इथे मी केसरचं दूध टाकलेलं आहे। तर केसर नसेल तर तुम्ही फूड कलर पण टाकला तरी चालेल। तर चांगलं मिक्स करून घ्यायचे दूध। तर इथे बघू शकता आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत। थंड पाण्यामध्ये रसगुल्ले टाकून थंड करून घ्यायचे आणि त्याच्यातलं पाणी सगळं पिळून घ्यायचं आहे। तर बघू शकताय एकदम सॉफ्ट झालेला आहेत आपले रसगुल्ले। तर जे आपण दूध तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थंड केले तर खूप छान लागतात खायला। थंड करून घ्यायचे, 1-1.5 तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर खाल्ले तरी पण खूप छान लागतात। आणि हो, तुम्ही जर पहिल्यांदा रसमलाई बनवणार असताल तर ही रेसिपी नक्की बघा आणि बनवून बघा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।